ची बातमी समोर येते आहे। बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। प्रवेश नाकारल्यास नमाज पठणावेळी आंदोलन करणार अशी भूमिका आता घेतली आहे। हनुमान चालीसा लावून आंदोलन करणार असा भाजपने इशारा दिलाय। दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। मात्र जर प्रवेश नाकारला तर नमाज पठणावेळी आंदोलन करणार अशी भूमिका भाजपने घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। दुर्गाडी किल्ल्यावरून ते उपस्थित आहेत। अक्षय, सध्या काय परिस्थिती आणि भाजपची भूमिका आहे? जर प्रवेश नाकारला तर आंदोलन करणार, काय नेमकं सध्या तिथे घडतंय? दीपाली, आपण जर बघितलं तर गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना अशाच प्रकारचं घंटानाद आंदोलन करते। माझ्या मागे जर आपण बघितलं तर हा दुर्गाडी किल्ला आहे आणि याच दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये दर ईदच्या वेळी नमाज पठण केलं जातं। कारण या दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवीचं मंदिर तर आहे, मात्र एक ईदगाह देखील आहे आणि ज्यावेळी या ठिकाणी या ईदगाहवरती नमाज पठण केलं जातं त्यावेळी या ठिकाणी सर्व हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते नमाज पठणाचा जेवढा वेळ असतो तेवढा वेळी। मात्र ही हिंदूंना प्रवेश बंदी उठवावी यासाठी वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना शिवसेना गेल्या 40 वर्षापासून आंदोलन करते आणि आज आपण जर बघितलं तर यामध्ये भाजपाने देखील उडी घेतलेली आहे। सध्याची आपण ही दुर्गाडी किल्ला परिसरातली दृश्य बघतोय। 7:30 वाजता या ईदगाहवर आणि ईदगाहच्या खाली मोठ्या संख्येनं हजारो मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून नमाज पठण केलं जात आहे। हा दुर्गाडी किल्ला आपण बघतोय। याच दुर्गाडी किल्ल्यावरती पुढे जर आपण बघितलं तर दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि याच्याच मागे आपण बघितलं तर एक ईदगाह आहे। आज या बकरी ईदच्या निमित्तानं शेकडो मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र जमलेले आहे। या ठिकाणी नमाज पठण काही वेळातच सुरू होणार आहे। 7:30 वाजताची वेळ या नमाज पठणाची सांगितली जाते। तर दुसरीकडे आपण बघतोय आता कल्याणमधल्या या दुर्गाडी परिसर जो आहे, शिवाजी चौक असेल, टिळक चौक असेल, या सगळ्या परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरामध्ये जाणारे सगळे रस्ते जे आहे हे पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेले आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस आणि त्यासोबतच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची यंत्रणा ही सतर्क असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आता सध्या जे बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, त्या ठिकाणावरनं या दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने फक्त आणि फक्त मुस्लिम बांधवांनाच नमाज अदा करण्यासाठी सोडलं जाते। इतर कुणालाही नमाज पठण होईपर्यंत प्रवेश दिला जात नाही। आपण बघतोय कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातले हे शेकडो मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी दुर्गाडी किल्ल्यावरती पोहोचत आहेत आणि पोलिसांचं बघतोय आपण डबल लेअर ट्रिपल लेअर बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। हे पहिलं बॅरिकेटिंग आपण बघतोय आणि सगळ्यांना जे नमाज पठणासाठी येत आहेत सगळ्यांना मेटल डिटेक्टरमधनं या ठिकाणी प्रवेश दिला जातो। ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ही आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा कल्याण परिसरातला आणि या ठिकाणावरनं हे मेटल डिटेक्टर आहे आणि याच मेटल डिटेक्टरमधनं सगळे नमाज पठणासाठी येत असलेले जे मुस्लिम बांधव आहे त्यांना प्रवेश दिला जातो। तर दुसरीकडे या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या आहे। पोलिसांचे जवान मोठ्या संख्येनं दुर्गाडी किल्ला परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, नजीकच असलेला टिळक चौक असेल, या सगळ्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा कल्याण शहराच्या सुरुवातीपासूनच लावण्यात आलेला आहे आणि ज्यावेळी नमाज पठण केलं जातं त्यावेळी दरवर्षी शिवसेना या परिसरामध्ये घंटानाद आंदोलन करतं आणि या घंटानाद आंदोलनामध्ये यावेळी भाजपा देखील सहभागी होणार आहे। आणि अलीकडे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या या बकरी ईद निमित्त उद्भवणाऱ्या प्रश्नामुळे त्यासोबतच अशा पद्धतीच्या धार्मिक तणावामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा अनेक वेळा प्रश्न उपस्थित होतो आणि याचमुळं पोलीस यंत्रणा ही आज ॲक्शन मोडवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अग्निशमन दल तैनात आहेत, ॲम्ब्युलन्स या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेले आहे। पोलिसांच्या गस्त हा पहाटे पासूनच वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळं 7:30 वाजताची वेळ एकंदरीत हे कुठलाही विघ्न न येता नमाज पठणाची पार पडावी आणि त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
या संपूर्ण परिसरामध्ये उद्भवू नये अशी अपेक्षा पोलिसांकडून निश्चितच अक्षय, त्यामुळे या परिस्थितीवर, या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अक्षय.